आता तू तो म्हण ना, आर्ट अँड आर्टिस्ट. हा आता तेल पण तळलंय बऱ्यापैकी. तेल तळलंय का? तेल गरम झालंय. होते का नाही ह्याची शिट्टी आज? झाली. त्याला बी चिड त्याच्यावर. वडा कुरकुरीत झालाय एकदम खमंग कुरकुरीत. काय काय म्हणलेलं अजून मी तसं झालंय एकदम मस्त झालंय. नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. नाही तू बोल. नाही तू बोल. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा, एकदम खमंग कुरकुरीत असा. हो, आणि त्यासाठी आम्ही ना काल रात्री साबुदाणा भिजायला घातलेला आहे. मला असं वाटतं हे थोडेसे जास्त झालेत, पण आता काय करणार ना, सासूबाईंनी सांगितलेले एवढे भिजवायला, मग मी भिजवले. 4 वाट्या घ्यायला सांगितलं, 4 वाट्या 4 वाट्या घेतले. 4 वाट्या भिजवल्या. बघा केवढा मोठा आहे पातेलं, केवढं मोठं एवढं. बघू दिवसभरासाठी पुरेल मला वाटते, जास्तच होईल. तर ही सामग्री आहे. हा हे सॉरी, हा मिरची घेतली, शेंगदाणे आणि बटाटे. बटाटे आपण शिजवून घेणार आहे, शेंगदाणे भाजून घेणार आहे, आणि मिरचीचा वापर आपण वड्यात आणि शेंगदाण्याच्या चटणीमध्ये करणार आहे. हा, आणि बटाट्याला 4 शिट्ट्या द्यायच्या. लास्ट टाइम जेव्हा मी साबुदाणे वडे केलते ना, मी 5-6 शिट्ट्या दिल्या होत्या, आणि मग माझ्या कुकरनेच मला बटाटे सोलून दिले होते आतमध्ये. हो झालं होतं तसं. तर मी शेंगदाणे भाजून घेते, तू बटाटे उकड. म्हणजे काय उकडतो. हा उकडतातच की. तर आम्ही बटाटे धुवून घेत आहे. बोलत आपण आता कुकर मध्ये टाकतोय बटाटे. बका टाकायचे. हे पाणी घेतलंय. 4 शिट्ट्या करायच्यात गाईस. तर आता आपण बटाटे शिजायला ठेवलेत. आता आपण शेंगदाणे भाजणार आहे. बस होतील ना एवढे शेंगदाणे? हो बस होतील. मी शेंगदाणे भाजून घेते, तोपर्यंत तू हे मिरची बारीक करून घे ना मिक्सरला. ती कशी करायची मिरची? पाणी टाकायचं त्यात फक्त? नाही पाणी बिणी नाही टाकायचं, फक्त हे असं कर, म्हणजे हे इकडून आणि इकडून, आणि मग मिक्सरला टाक आणि हे कर, बारीक करून घे. पाणी वगैरे नाही टाकायचं. कट करतो ना मी ते डेट कट करून घेतो. कट कशाला करायचं? हाताने कर ना. थांब मी देते करून 2 मिनिट. काय नाही त्याला कट करायचं. ते हाताला लागतं मिरची, तसं डोळ्याला हात लावशील. काय नाही होत. आता आपण हे त्याच्यामध्ये सगळं मिक्स करताना ते असं पण लागतच हाताला. नाही लावत मग डोळ्याला. तूच लाव हात. मी लावेल ना डोळ्याला हात. तुझ्या डोळ्यावर चष्मा आहे ना, मग नाही लावणार तू. मी लावायला शक्यतो. माझ्या डोळ्याला चष्मा नाहीये. तुझ्या डोळ्याला हात लावला. एवढ्या मिरच्या टाकायच्यात का? तू मला सांगितलं एवढं ही मुकर म्हणून. हा, ह्यातल्या मला वाटतं शेंगदाण्याच्या चटणीला वेगळे ठेव. हा तसं करू. हा त्याच्यासाठीच काढलेलं मी. मग ती बारीक करू का आताच? काय ही शेंगदाण्याच्या चटणीसाठीच बारीक तेव्हाच करू ना, त्या चटणीतच टाकून करू ना. मिक्सर मध्येच करतात ना सगळंच. बर ठीक आहे, कर काय करायचं ते. थांब आता 4-5 झाले ना. आता झटका कसला बसेल एका. हे असले कसले शेंगदाणे मला तेच कळ. म्हणजे मला कळ ना ते भाजलेत बहुतेक ते. अवघड का ती म्हणते काय येत नाही. मला येतं सगळं. झालोय. हा बंद केलंय का बाबा? आता एक काम कर, मी शेंगदाणे देते. मी शेंगदाणे देते. हे लय कमी झाली मिरची का काय माहिती. असू दे, नको लय तिखट करायला. बरं ठीक आहे.
ते हे घे काय? दुसरं मिक्सरचं भांड घे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे बारीक कर. आणि शेंगदाणे जास्त बारीक नाही करायचे, जरा मोठे मोठे ठेव, त्याची टेस्ट छान ते तसं लागते. म्हणते. हो हे वालं होय. नाही हे लय मोठं आहे. नाही ते नाही, छोटवाला आहे अजून, खाली आहे खाली. हा भाजले का शेंगदाणे? हा भाजली ना. ठीक आहे. चटणीसाठी वेगळे ठेव बरं का. बघू आता त्याच्यात किती लागते, त्याच्यानुसार ठरवू चटणीसाठी. चटणीसाठी वेगळे ठेवायला सांगते. अरे संसार संसार संसार. जास्त बारीक एवढं करू सगळे करायचे वय? नका. हा आणि ते चटणीसाठी ते नको का? ते बघू नंतर. ठीक आहे. हे मी असं बांधूनच घेते, वैताग येतोय ह्याला मला समजा. लय बारीक झाली काय? मी सांगितलेलं की जास्त बारीक नाही बघ करायची. बरं. भुगा केलाय, भुगा शेंगदाण्याचा भुगा. ठीक आहे आता. त्यात खाली राहिला असेल की थोडंफार. मला काय माहिती एवढं लगेच होणार आहे म्हणून, एकदाच केल्यावरती हे व्हायला पाहिजे. त्याची नाही टेस्ट तरी. छान लागते अशा मोठ्या शेंगदाण्याची. जाऊ द्या. मग ह्यातला अर्धा काढ, अर्धा आपण नवीन करू. अर्धा टाकू, अर्धा हा आणि अर्धा तो टाकून हा ठेव नंतर वापरायला, आहे का नाही? तसलं काय म्हणते? हे ठेवून दे तिकडं. काय हे सगळं ठेवून दे आता. कुठं तिकडं ठेवू? काय आहे? भांड्यात ठेवून दे ना तिकडं. होय. राडा रोहित नाही. शर्मा आहेस का? रोहित शर्मा काय कसं हे म्हणा. तिकडं ठेव, ते तिकडं. तिकडं कुठं? आता मी काय स्टार्ट करणार आहे बनवायला. काय बनवायला स्टार्ट करणार? साबू वडे. ठीक आहे. नाही नाही करू शकत आपले बटाटेच अजून रेडी नाहीयेत. हा. पण आपण साबुदाणे तर घेऊ शकतो ना. मग काय तर बटाट्याची अजून शिट्टी झाली नाही. हे थोडे कमी हे झालेत का? काय? का झालेत बरोबर? बरोबर झाल्यात की, मोकळे मोकळे झालेत, सुट्टे सुट्टे झाल्यात बघा, सुट्टे सुट्टे झाल्यात. केवढे काय वाटतंय ते काय बी असतं का? किती घेऊ सांग मला. नाही मी घेते माझं राहू दे. मग कशाला विचारते? पोहते की मला ते लय छोटे वाटायला लागले. हा ना. हा ते मी म्हणतोय अर्धे काढ, अर्धे आपल्याला नंतर होतील जेवणाला वापरायला. आणि मग ते नवीन भाजून घे, मला वाटतं थोडे शेंगदाणे आणि ठीक त्याचा आहे. करून घे. हा ठीक आहे, मग जा घे शेंगदाणे भाज अजून. मग ती कशात तरी काढायला लागेल ना. काढते मी, तू हे कर. हे शेंगदाणे खूप कुठे होतील आहेत? मला ठेवले वाटते. शेंगदाणे. ठीक आहे बघितलं ठेवली. हा त्या कुटाच्या डब्यात काढ ना ऑलरेडी, पण ते जुना कुट आहे जरा. ठेव म्हणलेलं जरा बाजूला तुला शेंगदाणे, सगळे शेंगदाणे टाकले तू बारीक. मला नव्हतं माहित ना की असं होणार आहे, मला काय माहिती. आपल्या कुट मध्ये आहे की हे काय, हे तुझं तसलाच आहे की कुट? नाही पण नको, ते राहू दे, ते माझ्या भाजीचा कूट आहे, तो ह्याला नाही वापरायचा. म्हणजे माझ्याकडून मोस्टली तिखटाचा चमचा वगैरे त्याच्यामध्ये बुडवला जातो ना, मग तो नाही युज करायचा. नवीन कूट बनवायचा. गरम मसाल्याचा वगैरे हा. तिखट चालतच नाही चालत तिखट. कोण म्हणलं? मला नाही वाटत तिखट चालत नाही का? नाही चालत. काय काय ठिकाणी त्याच्यामध्ये लसूण पण काय टाकते, ठिकाणी कांदा पण कोथिंबीर टाकते. चालती, लिंबू चालतो, हा खोबरं काय चालतं. ठिकाणी जिरे पण हा. चालतात, पण मी नाही हे सगळं. मला मग जिरे मम्मीला पण चालतात, म्हणते काय हे माहिती सगळं. मला, तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये की काय चालतं, काय चालतं आणि काय नाही. तुमच्याकडे काय चालतं? हा जिरे आणि कोथिंबीर जर हा. चालत असेल ना, तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला की खरंच चालतं का. आणि आषाढीचं तुम्ही काय बनवता ते पण सांगा, काय स्पेशल असतं तुमच्या घरी.
आम्ही खिचडी नाही बनवत कारण थोडा ऍसिडिटीचा इश्यू आहे आणि नाही हिला आवडत नाही खिचडी त्यामुळे बनवत नाही आपण. नाही नाही तसं काही नाहीये काय Acidity- तेलकट गोष्टीने ऍसिडिटी होणार नाही ह्याने होणार का पण खिचडी खिचडी खाऊ वाटत नाही मला हा, मग ते साबुवडे आवडत खाऊ नाहीच ना झालं जळतील शेंगदाणे इकडे. हो. होते का नाही ह्याची शिट्टी आज झाली त्याला बी चिड त्याच्यावर म्हणजे ती होते लगेच शिट्टी त्याला बी चिडा म्हणजे त्याला तुम्हाला सांगायचं की मी त्याच्यावर चिडते पण तसं काय नाहीये तुम्हाला कळत असेल अशी कामं केल्यावर मग चिडावं लागतं जरा. तुमच्याकडे काय स्पेशल बनते ते सांग आमच्याकडे साबुवडे बनते हा. कारण ऍसिडिटी होते असाच बदलायचा असतो विषय तसंच म्हणायचं असतं. काय विषय बदलला मी मी बदलला ना त्यांना तर दिसतच नाहीये मी साबुवडे घेतलेले थांब, सॉरी साबुदाणा घेतलेला मग तू त्यांच्या ह्याच्यात घे ना मग त्यांना खाली घेऊन या ना ते खाली ओढ ना असं पण माझं मुडकं उडते ना मग कशाला दाखवायचं नाही हे बघा अरे असं नाही दिसत आहे तरी. तुझ्या लेवलला यायला लागेल मला हा हे बघा हा हे बघा असं असं व्हिडिओ काढणार आहे का हा पूर्ण असं काढा आता हा video ठीक आहे करून. हे बघा हे बघा. एक छोट्या जगात आलो मी आता असाच बरा आहे मी आता मी हे बारीक केलेली मिरची याच्यामध्ये टाकते साबुदाण्यामध्ये. साबुदाणे काल मी मस्त धुवून भिजवलेले थोडंसं हा. पाणी ऍड करून मस्त धुवू ना मस्त धुवून नाही मस्त भिजवलेले हा. स्वच्छ धुवून. झालं 4 झाल्या डायरेक्ट काढायचं का त्याची वाफ जाऊ द्यायची नाही डायरेक्ट काढू शकतो डायरेक्ट आपण काढायचं पण 1 मिनिट थांब त्याला होऊ दे अजून एक शिट्टी होऊ द्या. काय माहित मला समजत नाही कधी कधी बटाटा 4 शिट्टीत शिजतो कधी कधी 5 कधी कधी 6 हा म्हणजे तुला समजत नाही म्हणजे मी खूप छान स्वयंपाक करते काही नाही नाही खरंय करते चांगला स्वयंपाक बरंच म्हणायला तुम्ही व्हिडिओ नाही व्हिडिओ बघितले असेल की आपले जळले शेंगदाणे नॉईस मग मी दाखवतो तुम्हाला मस्त मस्त शेंगदाणे जळून टाकले हा, एकदम खमंग असे लागणार आहेत शेंगदाणे चव येणार आहे बघा. करपलेली तर बारीक कर असू द्या आता काय नाही हे बघा द आर्टिस्ट आय एम नॉट दी आर्टिस्ट गप्पा मारून मारून झाले हे चल ते बरं ते हा ह्याच्या आधी कुकर मला बटाटे सोडून देईल आपण शिट्ट्या बंद करूया म्हणजे कुकर बंद करूया हे तूच कर बाबा मी नाही करणार आता एकदाच मी नाही फिरवायचे risk ते घेणार. आता परत माझ्यावर नाव येईल ना मग झालं होय. तरी मी बारीक झाले पण मला का असं वाटतं की ह्याच्यापेक्षा मी तोच कूट युज केलेला बरा आहे. नाही तो बी मिक्स कर ना ह्याच्यातच ह्याला बघ ना असा करपलेला वास येतोय का येतोय ह्याला आपण भाजीला युज करू तू सगळा इथं युज करू जाऊ दे आता बारीक कुठंच आहे आपल्या नशिबात त्यामुळे बघू आता शेंगदाण्याची चव मस्त लागते एकदम बारीक नसेल झाला तर असं कुरकुरीत लागतं ना ते खाताना हा तुम्ही हे म्हणजे बारीक नका करू जास्त हा. आता आमचा झाला मी काय बोलू शकत नाही आता खलबत्त्यातच करायला पाहिजे होतं शॉर्टकटची सवय आहे माणसांना आणि हे दाखवा जरा आता त्यांना काय हा आपण टाकतोय ते असं दाखवतो नाही थांब नको उलट दाखवतो भरपूर टाकते मी मला आवडतो कूट टाक की मग. ठीक आहे बस काय एवढा बस नाही नाही अजून घेऊ थोडासा तसं तुळशीला दिवा लावून तुळशीची पूजा केली रांगोळी काढलेली त्यांनी आज देवाला दिवा लावलेला आहे मी परत देवाची पण हे केलेलं आहे अगरबत्ती वगैरे लावले दररोज लावतोच आम्ही पण आज आषाढीचं लवकर गोष्टी उठून केल्या लावले आज हा तुम्हाला दाखवतो मंदिर तोपर्यंत असं आहे
माय फेवरेट प्लेस. आणि आता हे तिथं बघा. म्हण ना, आर्ट अँड आर्टिस्ट हा म्हणतो म्हणले. आता मी आता काय म्हणायचे. आता काय करते सांग, कुकिंग राहिलं बाजूला. मीठ टाकते, मीठ. अजून काय काय टाकणार आहे त्याच्यात? काय काय बटाटा. करते एकदम मला शॉर्ट मध्ये सांग, म्हणजे प्रेक्षकांना बी कळेल काय काय करते. साबुदाणा घ्यायचा, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ऍड करायचा, मिरची बारीक करायची ती ऍड करायची, त्याच्यानंतर बटाटा उकडून घ्यायचा, सोलायचा, बारीक मॅश करून त्याच्यामध्ये टाकायचा आणि मीठ टाकायचं आणि वडे बनवून तळायचे. आणि बटाट्याचं साबुदाण्याचं प्रमाण कसं कसं हे करायचं, अंदाज कसा घ्यायचा? नाही, ते मी माझ्या अंदाजानं घेते. म्हणजे मला असं वाटतं की त्याचा साबुदाणा असा प्रॉपर बनला पाहिजे, म्हणजे किती चिकटपणा येतोय त्याच्यामध्ये हा. बटाटा ऍड केल्यावर, म्हणजे मी त्याच्यानुसार ऍड करते. आता मला एक्झॅक्ट नाही सांगता येणार, मी नेहमी माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरच ऍड करते. आता मी ह्याच्यामध्ये मीठ ऍड करते. आणि शेंगदाण्याची चटणी करणार आहे त्यात काय, म्हणजे कशी करते तू चटणी शेंगदाण्याची? मी शेंगदाण्याच्या चटणीमध्ये शेंगदाणे, दही, थोडस पाणी ऍड करते, 2-3 मिरच्या ऍड करते आणि अजून काय ऍड करते बरं मी, साखर ऍड करते, थोडस मीठ ऍड करते, त्याला बारीक करते आणि झाली मग. नाही, मला असं का वाटतं पाणी ऍड करत असेल. थोडस पाणी. हा, हा. किती छान दिसते हे हा. दाखव जरा. आता सगळं ऍड केलेलं आहे गाईज, फक्त बटाटा राहिलेला आहे आपला. हा. बटाटे मी हे करतो ना, सोलतो ना. तर आषाढीच्या फराळाला तुम्ही काय काय वापरता, म्हणजे काय काय खाता ते मला कमेंट मध्ये कळवा. अच्छा, मला वाटतं मला विचारले. मी उत्तर द्यायला रेडी झाली होती. हा ठीक आहे, मग तू सांग मी फराळाला काय काय चालतं उपवासाला? केळी खाते मी, परत ते फराळी चिवडा खाते, तसला गोडवाला छान लागतो. केळी म्हणजे फळं आली ना, सगळी फळं खाऊ शकतो. हा, सगळी फळं. मी काय खाते ते सांगते. हा. आणि वेपर्स खाते मी, साबुदाणा वडे खाते मी, खिचडी शक्यतो खूप कमी खाते. हा का? आणि तू काय खातो? जे मी मी खाते. हा, माझा तर उपवास पण नसतो, पण ही खाती त्यामुळे मग माझा पण उपवास होतो. नाही नाही, असतो उपवास, असतो उपवास. हा ठीक आहे, असतो असतो असतो. धरावा लागतो, सोबत धरायचा असतो. बरं, काढा ते आता, काढा ते बटाटा आणि म्हणजे घेऊ आपण, भूक लागली असेल आता. बरं, बटाटे झालेत का बघू दे. हे काय पद्धत आहे, बटाटे उघडून दाखवायचे असतात. हा, उघडून दाखवतो. वो, शिजलेत का नाही मला काय कळणार, शिजलेत का नाही. शिजलेत. त्याचं पाणी ओततो मी. शिजलेत का? एक नाही शिट्टी म्हणत. नाही, एक शिट्टी देवा. मला कळत नाही, गेल्या 6 शिट्ट्या दिल्या होत्या तर ते बटाटे सोललेले बाहेर आले होते, आणि आता 5 शिट्ट्या देऊन पण शिजले. सोललेलेच येऊ दे, असं बी मॅशच करायचं. नाही, पण ते नाही चांगले वाटत ते. का दिसत नाही का चांगले? हा, बघा, सोललेले चालत नाही तिला, म्हणजे जास्त शिजलेले बटाटे चालत नाही, तर शेवटी मॅशच करायचे ना ते, त्याला काय हीच नाही ना. त्या बटाटे जर असे खुलले आतमध्ये तर त्याच्यात पाणी जातं आतलं, आणि ते कसं ह्याच्यामध्ये टाकायचं मग? ते व्यवस्थित गोलच बटाटे शिजलेले बाहेर निघले पाहिजे. बघा, केळी खाते बघा, हे असा उपवास आहे. आता चालू करायची गरज होती का? कसं दिसतोय मी एकदम. आता कोणत्या क्षणी निघणार आहे ते आता रिव्हील होणार आहे. बटाटे शिजले का सोलून निघले? आता तर शिजलेच असतील मला वाटते. तो मर्डर शिजले. चाकू खूप सुन मर्डर करायला लागले तू तर त्यांचा. धर, तू सोलून दे मला बटाटे पटकन, टाइमपास करू नको. हे घे इथं. तर आपले बटाटे शिजलेले आहेत. आता जी गोष्ट बनवायला मला कमीत कमी अर्धा पाऊण तास जातो, सोबत बनवायला मला 2 तास जातो. बटाटे कोण टाकतं खाली? मी हे कशासाठी दिलंय? थोडस मीठ टाकू वाटते मला, कमी झालंय.
त्याच्यात वाफ कशा निघतात. ते पटकन कर, आता उशीर झालाय बनवायला. नाही नाही, त्यापेक्षा काय करायचं. भाजलो हे. दिसत नाही त्यांना. नाही, न दाखवण्यासारखंच आहे. असं दे, तू बटाटे करून दे. मला असं वाटतंय मी ह्याच्यामध्ये अजून मिरची टाकणार आहे. थांबा, का? ती कमी मिरची लागते. मी अजून थोडीशी मिरची ऍड करते आता, कारण मिरचीची टेस्ट मस्त लागते. तिखट जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत माणूस पळत नाही. असलं माझ्या व्हिडिओत बोलायचं नाही. चार बटाटे सोलायला अर्धा तास लागतोय. अर्धा तास लागतच नाही. हे तिकडे ठेवून दे. कुठं? तिकडं. हे असलं बोलते बघितलं का? रोहित शर्मा आहे, रोहित शर्मा. ही तिकडं ठेव, ती इकडे ठेव. कळलं पाहिजे ना, वापरलेली गोष्ट आहे, सिंक मध्येच ठेवायची असणार आहे. एवढं काय आहे त्याला, रोहित शर्मा. बटाटे सोललेत बघा. करा करा, मॅश करा जरा. दर मॅश करा. आता काय करणार? मिक्स करणार का आता? आता त्याच्यामध्ये ऍड करायचं. आधी थोडेसे ऍड करते मी. आधी एवढेच ऍड करूयात, मग बाकी गरम गरम मस्ती आहे. नाही, लागतील आपल्याला सगळे. अजून लागतील ना? सगळेच टाकते मी आता. टाक. इकडे बघ. माझा आज काही जास्त सहभाग नाहीये. कधीच नसतो. कधी असतो? नाही, असतो. ते कटबीट सगळं त्याच्याकडूनच घेते मी करून. ठीक आहे, आता गोळे बनवते. गोळे बनव की तू, छोटे छोटे. सहभाग नाहीये, मग थोडासा सहभाग दाखवूया. नाही, गोळे तू बनव. मस्त बनवते, एकदम छान, एक नंबर गोळे बनव. आणि ती प्लेट का टाकून दिली सिंक मध्ये? त्याच्यात मला गोळे ठेवायचे होते. आता काढ दुसरी प्लेट. टाकली. आता हाताला असं चुनचुनते. मी दाखवतो तर किती कडक झाले. आता दाखव किती घट्ट झाले. बघा, खूप घट्ट झाले, पण ठीक. घट्ट म्हणजे जास्त बटाटा ऍड झालाय, चिकट झालंय ते. हा. आता तू हे करणार आहे, गोळे बनवणार आहे. थोडस तेल घ्यायचं होतं आपल्याला. एक मिनिट. एक काम कर, तू कढईत तेल घे तोपर्यंत. गरम करायला ठेवते. हे मला कुठे गेलं? कॅमेरा कुठे गेला? हे मला इथं लागलेलं आहे ऑलरेडी. आणि आता काय झालंय, मिरची मला तिथं लागली. कधी लागलंय? त्या दिवशी लागले. हे बघा चेहरा. मी छोटे छोटेच करते, कारण जास्त मोठे मोठे केले ना तर मला म्हणजे असं वाटतं की ते जास्त वेळ तेलामध्ये हे करावे लागतात आणि पटकन हे नाहीत होत, शिजत नाहीत पटकन. शिजतच म्हणतात ना, तळत नाहीत. हा, पटकन तळले जात नाहीत ते. हे कसं केलं? तू हाताला तेल लावलं का? आणि मग गोळे बनवले का? गोळा बनवायचा, मग असं करायचं त्याला. मग चपटा करायचा. बटाटा जास्त. मग ही पातळ करायचे का जाड करायचे वडे? कसे पण असतात, पण मी पातळ करते, कारण काय माहित कुरकुरीत लागते जास्त पातळ केल्यावर. आज वारी पंढरपूरला पोहोचते आणि मग विठ्ठलाचं दर्शन सगळे घेतात.
तसंच आपल्या स्टुडंट्सची पण वारी चालू आहे दिल्लीमध्ये. हा त्यांना सपोर्ट करा, जसा तुम्हाला सपोर्ट करता येत तसा करा. कारण आत्ता आवाज नाही उचलला तर कधीतरी उचलावाच लागणार आहे तुम्हाला आवाज, तेव्हा परत लोक एकत्र येतील नाही येतील. त्यामुळं नक्की त्यांना सपोर्ट करा. हे असे वडे आता बनवले तिने आणि आता तेल पण तळलंय बऱ्यापैकी. तेल तळलंय का? तेल गरम झालंय. तेल तळलंय बऱ्यापैकी. वा, तेल म्हणून मी माझा तळतो. सॉरी, तेल गरम झालंय बऱ्यापैकी. आता बघा हे असलं एक्सपेरिमेंट करायला लागतो. एखादं टाकून बघायचं वरतं रंगतंय का, असंच असतं ना. आता हे बघ ना, थांब, मला वाटतं आता तापलंय बऱ्यापैकी तेल. हे बघा टाकलंय आता. हे डुबला की देऊ मी याला. थांब नाही तापलं, थोडं अजून तापलं. कुंभी पाकम झालाय त्यात. जास्त पण गरम नाही होऊ द्यायचं तेल, नाही तर ते वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात आणि फुटतात ना ते. आता ते आणि अशा कड्या पण त्याच्या कड्यांना पण नाही राहिलं पाहिजे, क्रॅक्स नाही राहिले पाहिजे. बरोबर केलेत राव. तुला जमतंय की. हे बघा लुक दिला आता. जमतंय की म्हणल्यावर. इथं बघ. 10 तास झालं मी म्हणलेलं की झारा काढून घे, पण नाही, ते नाही जमत. टाकू 3-3च भाजू आपण, है ना. हा बघा, साबुदाणा वडा अजिबात सुद्धा फुटलेला नाहीये सध्या तरी. शेंगदाण्याची चटणी काय काय घ्यायचं. शेंगदाण्याची चटणी घे बनवायला. मला काय वाटतंय ह्याच्यामध्ये थोडस अजून शेंगदाणे पाहिजेत. हे बघा किती छान कलर आलाय. येऊ काढू का, झाले हे. हे बघा असे झाले तू वडे. आता ऑलरेडी शेंगदाण्याचा कूट होता पण थोडाच होता. आता अजून शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता त्यात आपण काय टाकणार आहे. मिरची धुवून घेते मी, 1 मिनिट. ठीक आहे. हे दही आहे, दही टाकणार आहे, मीठ टाकणार आहे, मिरची आणि पाणी टाकणार आहे. आपण पातळ बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी. बस का एवढे. हा, दह्याला चमचा दुनियाभरचे चम्मच काढले मी. आणि हे बघा मी ताट तुम्हाला त्यात दिसलं नसेल. दही बघा, दही दाखवा. दही बघा. बस का एवढं. हा, का टाकू अजून. आपण नॉर्मल दह्यावर पण खाऊ शकतो. करू आता, करतोय सगळं म्हणल्यावर आपण थोडीशी साखर. एकदम थोडी घे, बस झाली झाली. एकदम थोडी साखर. त्याच्यानंतर आपण थोडस मीठ बी थोडस टाकायचं, लेणे टाकायचं. ह्याच्यामध्ये पाणी, मीठ टाकू शकतो खरं आपण. पाणी, मीठ टाक अजून. हे बघा पाणी ऍड केले आणि मी थोडस अजून मीठ टाकते. ह्याचं झाकण कुठे आहे. मिक्सर. हे बघा शेंगदाणे मोठे राहिले. परत बारीक करू गाईज. असंच असते बघा, परत बारीक करू आपण. ह्याला थोडस टेस्ट करण्यात काय कमी आहे बघ. मीठ टाकलं का. ते चुकलेलं बी दाखवायचं. हा, आता तर झालं असेल ना. म्हणजे किती माणसाने कुकिंग करायचं माणसाने, म्हणजे कळतं की चुका कशा होतात, काय होतात.
येस. हळूच बतायचं सगळीकडे बघा, हे बघा. नको दाखवते इथं ठेव. ते मला व्हिडिओ मध्ये प्रॉपर घ्यायचं होतं ते, त्याच्यामुळे झाले ते. कापड घे इकडे पुस्तकाला. असं द्या नाही घे ना ते परत त्यात होत. आता झाले आपली प्लेट, झालेलं आहे आता आपल्याला पूर्ण प्लेट रेडी आहे. हा टेस्ट करा चला. थांब टेस्ट करतो, मी सांगतो टेस्ट करून. 1 मिनिट. आता हा तुम्हाला वडा मी दाखवतो कसा झालाय, काय आता कुरकुरीत झालाय का. माईक येतोय, आवाज येतोय का माईकचा. तर असा कुरकुरीत झालेला आहे वडा एकदम. चटणी बरं खाऊन बघतो. चटणीत पडला तो. 1 मिनिट हा. वडा कुरकुरीत झालाय एकदम, खमंग कुरकुरीत. काय काय म्हणलेलं अजून मी, तसं झालंय एकदम मस्त झालाय. चटणी बरोबर पण चांगलं लागते. चटणी थोडीशी गोड पण लागते, त्यामुळं मस्त वाटतंय ते. बघा असा आमचा बेत होता. तुम्ही काय आज बेत केलाय तो आम्हाला कमेंट मध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा, आणि अशाच व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.